म्हणूनच म्हणतं की कुंडलिनी जागृती ही क्लासमध्ये होत नाही. कुंडलिनी जागृती ही शिबिरामध्ये होत नाही. कुंडलिनी जागृती ही पैसे घेऊन होत नाही. कुंडलिनी जागृती ही डोक्यावर हात ठेवून पण होत नाही. त्याच्यासाठी तो हात सक्षम लागतो ना. तो शंकर महाराजांचा हात लागतो, तर ती अनंत जन्माच्या कर्मांनी भरलेली, ठासून भरलेली सुषुम्ना नाडी ही मोकळी होते क्षणामध्ये. तिथे महाराजांचाच हस्तस्पर्श पाहिजे, तिथे मारुतीरायाचा हस्तस्पर्श पाहिजे, तिथे विष्णुदेवांचा हस्तस्पर्श पाहिजे किंवा स्वामींचा हस्तस्पर्श पाहिजे, तरच ते होऊ शकतं. नाही तर होणारच नाही. बाजारू गुरु तुम्हाला कुंडलिनी जागृत कधीच करून देणार नाहीत. कुंडलिनी जागृती हा भ्रम आहे, तुम्ही प्रत्येकाने हे लक्षात ठेवा. प्रत्येकाची कुंडलिनी जागृत करणारे असे गुरु जे बसलेले आहेत कतारमध्ये, कतार म्हणजे तो कतार नव्हे, एका ओळीमध्ये असं म्हणायचं मला. तर त्या ओळीमध्ये जे बसलेले आहेत, हिंदी शब्द कतार में बैठे हैं, तसा काय उपयोग नसतो. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे जायचं, त्यांनी तुम्हाला फसवायचं, तुम्ही फसवून घ्यायचं आणि कुठल्या तरी भ्रमामध्ये येऊन डोळे मिटून घरामध्ये बसायचं. पहिल्या दिवशी तासभर बसायचं. त्याच्यानंतर मी आज 20 मिनिटातच उठलो, मग 15 मिनिटात उठलो, 10 मिनिटात. पण आता माझ्या लक्षात आले 5 मिनिटं बसलं तरी माझं ध्यान व्यवस्थित होतं. ही आजची शोकांतिका आहे. ही कुंडलिनी जागृतीची शोकांतिका आहे. कुठल्या कुंडलिनी जागृती करता? अहो, प्रत्येक जीव जन्माला आल्यापासून कुंडलिनी जागृतच आहे. म्हणून तर तुम्ही या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला स्वतःच्या शरीरामध्ये धारण करू शकताय. पण सद्गुरु कृपेने जी कुंडलिनीचं जे संचलन ऊर्ध्वगामी होतं, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंदार निसारेखा द्रोणू क्रोधे उत्पाटी लागळे. मग ते जे फुफाटणं आहे आतमधनं कुंडलिनीचं, गोळवणी महाराजांचं चरित्र वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये त्यांच्या गुरुनी श्री लोकनाथ तीर्थ स्वामींनी जेव्हा त्यांची कुंडलिनी जागृत केली, तेव्हा त्यांची अवस्था काय झाली त्याचं डिटेल वर्णन त्या चरित्रामध्ये केलेलं आहे. ते तुम्ही जरूर अभ्यासा. म्हणजे तुम्हाला कळेल की गोळवणी महाराजांसारख्या सत्पुरुषाची कुंडलिनी त्यांचे गुरु जागृत करतात म्हणजे नेमकं काय होतं. आणि इथे आपण गल्ली बोळातल्या कुठल्या तरी दुकानातल्या कुंडलिनी जागृत करून येतो आपल्या समजापोटी. विषय वेगळाच वेगळीकडे वाहत चाललाय, पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की या सगळ्याचा संबंध प्राणशक्तीशी आहे. आणि प्राणशक्ती ही केवळ हनुमंत या स्वरूपामध्ये प्रत्येक मनुष्याच्या देहामध्ये वास करते, निवास करते. चिरंजीव आहे तो. मनुष्य देह चिरंजीव नाही, पण तो प्राण चिरंजीव आहे, तो आत्मा चिरंजीव आहे, अविनाशी आहे. मी सतत जेव्हा सांगत असतो की लय करता शिव 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 म्हणजे काय, लय करता. त्याचं एक गमतीशीर उदाहरण तुम्हाला सांगावं असं वाटतं प्रत्येकाला, की मनगटावर रिस्टवॉच लावून आपण फिरतो सगळीकडे. भिंतीवरती घड्याळ आहे. हे सगळीकडे घड्याळच घड्याळ आहेत. प्रत्येक घरामध्ये घड्याळ आहेत सगळीकडे. मोबाईलमध्ये घड्याळ असल्या कारणाने हल्ली रिस्टवॉच कोणी वापरली तरी शौक म्हणून वापरतात. आता रिस्टवॉच मध्ये काय असतं? डिजिटल रिस्टवॉच मी बोलत नाही, किंवा घरातली जी डिजिटल घड्याळ आहे त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. जी नेहमीची आपल्याला परिचित घड्याळ आहेत ती तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा, 3 काटे दाखवणारी ही घड्याळ. तुम्ही बारकाईने निरीक्षण केलंय का कधी? तास काटा हा संथ चालतो, मिनिट काटा त्याच्यापेक्षा थोड्या वेगाने चालतो आणि सेकंद काटा हा सतत फिरत असतो घड्याळामध्ये. सेकंदाचा हिशोब दाखवतो आपल्याला. हे कशाचं प्रतीक आहे घड्याळ हे? जरी तो मेकॅनिझमने केलेला आविष्कार असला तरी सुद्धा मूलद्रव्य, मूलतत्व, कुठेही टेक्निकल गोष्टी असू देत, मेकॅनिझम असू दे, नंतर काही असू दे, तिथे त्या साकार होतच असतात. तास काटा हे ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे. मिनिट काटा हे स्थिती तत्वाचं प्रतीक आहे, विष्णू स्वरूप आहे. आणि सेकंद काटा हा जो सतत फिरतोय, सतत सेकंदाला लय होतोय प्रत्येक गोष्टीचा, ते शिवतत्व आहे, तो लय करताय सेकंद काटा. या तिन्ही तत्वांचं त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे घड्याळ आहे. तुम्ही घड्याळ भिंतीवरती लावता आणि हातावर लावून फिरता म्हणजे प्रत्यक्ष हातावरती तुम्ही
काळ बांधून फिरत असतात. लक्षात येत नाही पटकन. मग सेकंदाचा हिशोब जेव्हा लय करता करत असतो की नाही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, तेव्हा म्हणायचं असतं की घटका गेली पळे गेली तास वाजे घणान आणि आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणा. मग आमचे महाराज रामाचा जप करतायत रामनामाचा, श्रीराम जय राम जय जय राम. मग तिथे ऐकायला मारुतीराया उपस्थित समोर साकार स्वरूपात राहणारच. तो का नाही राहणार? पण तुम्ही म्हणून बघा श्रीराम जय जय राम किती वेळ म्हणाल तुम्ही? 24 तास म्हणाल का? नाही म्हणणार. मग 5 मिनिटं तरी म्हणा की, एक माळ तरी करा की. मग एक माळ करताना सुद्धा जर कुकरच्या शिट्ट्यांकडे लक्ष असेल, एक माळ करताना बेल कोण अरे उघड रे कोणतरी बेल वाजवली, इकडे श्रीराम जय राम जय. उपयोग नाही या सगळ्या गोष्टींचा. त्याच्यासाठी माझं असंही म्हणणं नाही हिमालयात जाऊन बसा रामनामाचा जप करायला. पण तुमच्या घरामध्ये तुमच्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये सुद्धा जर हिमालय तुम्हाला उभा करता आला तर तुम्हाला तुमच्या अवतीभोवती ढोल ताशे नगारे वाजवले तरी तुमचं चित्त विचलित होणार नाही. तुमची तंद्री लागलेली कधीही भंगणार नाही. तेवढी पुन्हा निष्ठा हवी, तेवढा भाव हवा, तरच हे साध्य होईल. मग रामतत्वाच्या समोर हनुमंत का ह्याचं विस्तृत पद्धतीने उत्तर हे असं देता येईल त्याच्यामध्ये. आणि आपण एक लक्षात घ्या की ज्या ज्या वेळेला आपण बघतो की फक्त धनकवडीलाच ते मारुतीराय समोर आहेत असाही भाग नाही. अनंत ठिकाणी तुम्हाला अनंत देवालयांमध्ये तो प्रकार दिसेल. पण शिवाचे जी मंदिरं आहेत शक्यतो म्हणजे आपण बघतो शिव मंदिर किंवा पिंडी स्वरूपात शिव जिथे विराजमान आहे, तिथे मारुतीरायांचं अस्तित्व दाखवलेलं नाही आपल्या मूर्तिकारांनी. तर ते का दाखवलेलं नाही? तर प्रत्यक्ष ते शिवतत्वच आहे ना आणि तो महारुद्रच असल्या कारणाने एकरूपता आहे. पण इथे काय झालेलं आहे? शिवतत्वानी मनुष्य देहामध्ये अवतरित होऊन देह धारण केलेला आहे. आणि ते लोकांशी इंटरॅक्ट करतायत, लोकांना उद्धरतायत, त्यावेळेला ते जपाचं महत्वही सांगतात. महाराजांनी नाम जपाचं महत्व सुद्धा अतिशय उत्तमरित्या अधोरेखित केलेलं आहे. महाराजांचं जसं ज्ञानेश्वरीवर प्रेम होतं तसंच दासबोधावरतीही प्रेम होतं आणि तसंच ते नामजपावरतीही प्रेम होतं. महाराज त्यांच्या भक्तांना नेहमी सांगत असत की नाम घ्या. पण गोंदवलेकर महाराजांनी जो नामाचा जो प्रसार आणि प्रचार केलाय तेवढ्या प्रमाणात महाराजांनी केलेला नसला तरी सुद्धा दुसऱ्याच्या मनामध्ये ते नाम ठसेल कसं हे सूक्ष्माती सूक्ष्मात जाऊन महाराज ते करत असत, ते ठसवत असत. त्यांची भक्त मंडळी तुम्ही बघा कधीही माळा घेऊन जप करताना दिसतील का? तर नाही दिसणार. पण मनामध्ये तो सारखा अजपा जप चालू असेल अनकाउंटेड. श्री शंकर जयशंकर, श्री शंकर जयशंकर हा महाराजांचा सिद्ध मंत्र आहे. तो कोणीही जपावा आणि त्याला कुठल्याही शुचिर्भूततेची आवश्यकता नाही. श्रीराम जय राम जय जय राम ह्या जपालाही शुचिर्भूततेची आवश्यकता नाही. श्रीकार युक्त जे जप आहेत त्याला शुचिर्भूतीची आवश्यकता नसते. ओंकार युक्त जपाला शुचिर्भूतपणा लागतो. एका ठाई बसून तुम्ही ते सगळं सोहळं पाळून ओंकार युक्त जप केला पाहिजे, तरच तो फळतो. फळतो याचं कारण काय? विश्वाचा आदी जो आहे तो ओंकार आहे. विश्वाचा नाद आहे तो ओंकार आहे. ओंकारातनं सगळं हे साकार झालेलं असल्या कारणाने ओंकाराचं महत्व अतिशय अनन्यसाधारण आहे. म्हणूनच ओंकारयुक्त जप हा शुचिर्भूत होऊनच करावा. श्रीकारयुक्त जप तुम्ही कुठेही करू शकता. त्याला जळीस्थळी काष्टी पाषाणाचं कुठलंही बंधन नाही. कुठलंच बंधन नाही. कुठल्याही अवस्थांचं बंधन नाही. तुमची आंघोळ झालेली असो नसो त्याचंही बंधन नाहीये कारण तो श्रीकारयुक्त जप आहे. तर हे जेव्हा घडतं, महाराज जेव्हा हे सांगतात की नामजपाचं सुद्धा महत्व आहे, तर आपणही श्रीराम जय जय रामचा जप करा. आपल्याला जो आवडेल तो जप करा. आपल्याला श्री शंकर जयशंकर या सिद्ध मंत्राचा जप करायचा असेल तो करा. कोणताही करा, पण अंतःकरणापासून करा. ती कुंडलिनी जागृती वगैरे ते विषय जरा बाजूला राहू देत. आधी शुद्ध अंतःकरण करायला शिकलं पाहिजे, तरच मग पुढच्या त्या अशा कुंडलिनी जागृतीच्या गोष्टी आपल्या हातात सहज येतील.
त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या गुरुची आवश्यकता नसते. तुम्ही ज्याचा जप करता तो आपोआप तुमची कुंडलिनी जागृत करतो. आणि कुंडलिनी जागृत करून तुम्हाला काय मिळतं? हाही एक चर्चेचा, वादाचा मुद्दा आहे, असू शकतो. मी असू शकतो असं म्हटलेलं आहे, असं म्हणत नाही, दावा करत नाही. कारण ह्याच्यामध्ये मग खूपच काय म्हणतात त्याला, आरोप प्रत्यारोप होऊ शकतात त्याच्यामध्ये. त्या वादात आपल्याला शिरायचं नाही. तर रामातलं शिवतत्व आणि शिवतत्वातला राम हे आपण आता पाहिलं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आणखीन एक बारकावा असा पण आहे, की महाराजांच्या ठिकाणी अनेकांना मारुतीरायाचं दर्शन होत असे. विशेषतः बऱ्याच वेळेला त्यांच्या भक्तांना त्यांनी ह्या स्वरूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. त्यांच्या समाधी सोहळ्यानंतरही त्यांनी या स्वरूपात त्यांच्या भक्तांना दर्शन दिलेलं आहे. म्हणजेच मारुतीरायाचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यानंतर सुद्धा भक्तांच्या अवस्थांमधले जो बदल आहे झालेला, तो विलक्षण आहे. तर हे महाराजांचं कर्तृत्व असल्या कारणाने, महारुद्राच्या समोर हनुमंतात ह्या कारणासाठी असल्या कारणाने दंतकवडीला आपल्याला महाराजांच्या मूर्ती समोर हनुमंत दिसतात. आता आणखीन एक पुढे असं सांगायची गोष्ट अशी आहे, की बरेच लोक विचारतात, काय हो महाराजांची दिनचर्या कशी होती? त्यांच्या दिनचर्येचा काय क्रम होता? तर म्हटलं असं काही सांगता येत नाही त्यांच्या दिनचर्येचा क्रम काय होता, त्यांची दिनचर्या कशी होती. त्यांना कुठलेही क्रम आणि नियम मान्य नव्हते स्वतःसाठी. कारण ते प्रत्यक्ष सगळ्यांच्या पलीकडचे होते. प्रत्यक्ष काळ असल्या कारणाने ते दिनामधला, दिवस आणि रात्रीमधला कुठल्या काळाचा कुठला क्रम पाळणार, प्रत्यक्ष ते काळ असल्या कारणाने ते महान काळ आहेत. त्यांना काय, कुठल्या काळाची त्यांच्यावरती सत्ता चालते? कुठल्याच नाही. मग दिवसातल्या 24 तासांची 24 मात्रांची सत्ता त्यांच्यावर कशी काय चालते? मग त्यांना त्यांच्या दिनचर्येचा एकच एक असा काही नियम नव्हता. मनाला येईल तसं ते वागत असत आणि त्यांना ते शोभतही असे. आता वास्तविक बघितलं तर आपण सर्वसामान्य माणसं सुद्धा कशी मनाला येईल तसं वागतात. शोभो अगर न शोभो. म्हणजे इतर लोक बोलायचं ते बोलतात. काय वागतो, काय बोलतो, कसं काय धडंगासारखा. हे सर्वसामान्य मनुष्यालाच हे शोभत नाही त्या गोष्टी. पण जे अलौकिकत्व आहे, जे अवतारी तत्व आहे, त्याला ह्या गोष्टी निश्चितच शोभून दिसतात. त्यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असूच शकत नाही. कारण ते फक्त फक्त आणि फक्त तुमच्यासाठी अवतरित झालेले आहेत. त्यामुळे त्यांना बंधनात अडकवायची काहीच गरज नाही. तर महाराजांची दिनचर्या अशी कोणतीही विविक्षित दिनचर्या सांगता येत नाही. मग पुढचा प्रश्न असा असतो, की महाराजांना कोणते कोणते पदार्थ खायला आवडायचे? आता हाही एक बालिश प्रश्न आहे. तरी सुद्धा अनेक संत पुरुषांच्या बाबतीत आपण एक ठराविक काही नैवेद्य ठरवलेले आहे. त्यांनी त्या त्या वेळेला ते आवडीने पदार्थ खाल्ले म्हणून आपण ते म्हणतो, की त्यांना तेच. म्हणजे शेगावच्या गजानन महाराजांना लोकांनी झुणका भाकरीचा अगदी वीट येईल इथपर्यंत झुणका भाकरी रोज दाखवतायत. मुगाच्या डाळीची खिचडी दाखवतायत. गोडाचा शिरा म्हणजे प्रसादासारखा. अरे महाराजांना ह्या 4 पदार्थांशिवाय तुम्हाला दुसरं काही देता येत नाही का गजानन महाराजांना? अहो द्या की. त्यांना कॉन्टिनेंटल फूड पण पेश करा ना. ते खातील आवडीने. फक्त व्हेज पाहिजे. एवढं मात्र लक्षात ठेवा. पण कशाला त्यांना एवढ्याशा 4 पदार्थात अडकवायचं? आणि तेच तेच अट्टहासानी करून त्यांना खायला घालायचं. तुम्हाला दुसरं काही करता येत नाही का? स्वामींना बेसनाचे लाडू आवडतात. गजानन महाराजांना भाकरी पिठलं आवडतं. मग आमच्या शंकर महाराजांना काय आवडत होतं हो? तर ते ठरलेलं आहे. कांदा भजी, मुगाच्या डाळीची खिचडी, शेवयांची खीर, चहा हे महाराजांचे आवडीचे प्रकार म्हणून सांगितले जातात. पण मला असं वाटतं महाराज कंटाळत असतील हे सारखं खाऊन. करोडो लोकांकडनं तेच तेच खायचं सारखं. तुम्हाला तरी रोज तेच तेच अन्न दिलं तर तुम्ही खाल का? चौथ्या दिवशी म्हणाल नको ती कांदा भजी, दुसरं काहीतरी करा. तो महाराजांनाच का हा द्यायचा अट्टाहास आहे तुमचा सगळ्यांचा? पण काय असतं,
की तुम्ही एक साधर्म्य या सगळ्यामध्ये लक्षात घेतलं, तर ह्या प्रत्येक सत्पुरुषांनी कधीही कोणाकडे लाडू, पेढे, जिलब्या मागितलेल्या नाहीत. श्रीखंडाचे बॉक्स आणा म्हणून सांगितलेलं नाही. श्रीखंडाचे कंटेनर, मिठाईचे बॉक्स आणा, पेढे आणा, वेगवेगळ्या तऱ्हेतऱ्हेच्या मिठाया, मग त्या 5,000 रुपये किलो सोन्याचा वरखा लावलेल्या वगैरे असतील तरी सुद्धा त्या घेऊन या, असं त्यांनी कधीही सांगितले नाही. बहुजन, सर्वसामान्य जन, या सगळ्यांना जो आहार परवडतो तोच आहार, त्यांनी स्वतःचा आवडीचा मानला. भाकरी पिठलं सर्वसामान्य लोकांच्या मध्ये प्रिय आहे, स्वस्त आहे, त्याच्यासाठी फार काही खर्च करावा लागत नाही. मुगाच्या डाळीची खिचडी साधा पदार्थ आहे. साधे साधे पदार्थ या लोकांनी का आवडीचे मानले? त्यांना काय अशक्य होतं का? पण नाही. जनांमध्ये राहतोय आपण, म्हणजे जनांसारखंच वागलं पाहिजे, जनांसारखंच खाल्लं पाहिजे, ह्या एकाच भूमिकेपायी त्यांनी हे सगळं स्वीकार. कारण आपण एक सांगायचं की भाकरी पिठलं छान लागतं आणि व्यवहारामध्ये श्रीखंड पुरीची अपेक्षा रोजच्या रोज करायची, ह्याला अर्थ नसतो काही. आणि या सत्पुरुषांनी हे कधीच केलं नाही. त्यांनी साध्या साध्या पदार्थांवरती समाधान मानलं, कारण त्यांना माहिती होतं आपल्या नश्वर देह आपण जो टाकून देऊ आणि त्याच्यानंतर प्रत्येक सत्पुरुष जेव्हा हम गया नहीं जिंदा है या गृहीतकावरती उभा राहील, तेव्हा त्याचा जो संप्रदाय वाढत जाईल. आज शेगावचा संप्रदाय बघा, शिर्डीचा बघा, अनंत ठिकाणचे संप्रदाय जे वाढत गेलेले आहेत, तेव्हा त्यांना माहिती होतं की उद्या आपल्या प्रत्येकाकडे करोडो जनांचा प्रवाह येणार आहे. मग करोडो जनांच्या प्रवाहाला एकच एक नैवेद्य, एकच एक साधा पदार्थ जर सुचवला गेला, तर तो कोणालाही जडही होत नाही, खातानाही जड होत नाही, खिशालाही जड होत नाही आणि शिजवतानाही जड होत नाही. ह्या भूमिकेतून ह्या सगळ्यांनी ह्या पदार्थांचं सादरीकरण केलेलं आहे की हे आम्हाला आवडतं. महाराज जेव्हा देहात होते तेव्हा काय करायचे? ते काहीही खात असत, अभक्ष्य-भक्षण करत नसत. पण लोक त्यांना हेही म्हणतात की तुमचे महाराज अभक्ष्य-भक्षण करत होते. बाबा तू त्यांना काय ते नॉनव्हेज शिजवून घातलंस का खायला? का तुला ते कुठेतरी रेकॉर्ड केलेलं आता दिसलं टीव्ही वरती? असलं काही बडबड करू नये. आपल्याला तर काही माहिती नाही. आपण त्यांच्या काळात होतो का? याचा विचार केलायस का? बरं असलास तरी तुला त्या जन्माची आठवण या जन्मात आहे का? नाहीये ना. मग जे काही नाहीये त्याच्याबद्दल महाराजांना काही चिकटवायचं हे योग्य नाही. कोणालाही काही चिकटवणं अजिबात योग्य नाही. मग महाराज काय करत होते त्यावेळेला? म्हणायचे लोक की महाराज कांदा भजी महाराजांना फार आवडतात. चहा त्यांना वरचेवर लागत असे. बरं त्यांची अशी पण तयारी होती, ते स्वतःचा चहा स्वतः पण करून पित होते. चल मला चहा पाज, मग आज तू मला चहा पाज, उद्याच मी बघतो काय ते, आणि मग 15 दिवसात तोंड दाखवायचं नाही, फुकट चहा अनेक जणांकडनं प्यायचा. असली सोंगडोंग महाराजांनी कधी केली नाही. त्यांना काय असायचं, प्रेमाने त्यांना जे काही कोणी देईल ते ते खात असत आणि नाही तर वर्षानुवर्ष सुद्धा ते उपाशी राहत असत. त्यांना काय फरक पडत होता? काहीच फरक पडत नव्हता. अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणजे अन्न आणि पाणी हे त्यांच्यासाठी अतिशय गौण गोष्टी होत्या. ती मूलद्रव्यच मुळी त्यांच्यासाठी नव्हती, तर त्यांना त्याची गरज काय आहे? पण आता जनसामान्यात बसायचे तर आवडीने एखादे दोन पदार्थ खावे, त्या पद्धतीने महाराज चहा पित असत, स्वतः करून खात असत, स्वतः करून चहा पित असत तो सगळा. आणि महाराजांनीच खिचडी करावी त्याचे दाखले लिहून ठेवलेले आहेत बरं का. की महाराज स्वतः मुगाच्या डाळीची खिचडी बनवायचे. त्याच्यासाठी काय करत असत, हे एवढं भलं मोठं पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये तेलाचा डबा ओतला किंवा आणखीन काय ओतलं, त्यांना जे त्यांच्या मर्जीला येईल ते ते त्यांच्या मर्जीचे मालक होते. कारण त्यांच्या मर्जीवरती आज विश्व चाललंय, युनिवर्स चाललंय. आणि मग त्या पातेल्यामध्ये जे काय त्यांना पाहिजे त्या वस्तू ते घालत असत. मुगाची डाळ, तांदूळ, कांदे अख्खे, बटाटे, लसणीचे गड्डे, कोथिंबीरच्या जुड्या, काय हवं ते त्यांना ते घालत असत त्याच्यामध्ये. जे काय मसाले असतील ते सगळं. आणि ती खिचडी एकदा रटरटायला लागली की आपला इथपासूनचा हात ते त्या खिचडीच्या पातेल्यात घालत असत आणि त्या हाताने गरा 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 ती खिचडी ढवळत असत.
बघणाऱ्याला बेशुद्ध पडायची वेळ येईल की एवढ्या उकळत्या खिचडीत महाराजांनी हात कसा काय घातलाय, पण त्यांना काय फरक पडत, ते असा अगदी व्यवस्थित हात बाहेर काढून निपटत असत त्याच्यामध्ये. पण ती खिचडी महाराजांनी केलेली ज्यांना ज्यांना खायला मिळाली, त्यांच्यासारखे पुण्यश्लोक आणि पुण्यवंत कोणीच नाही. मग ती कोणालाही मिळाली असेल. तिथे स्टेटस सिम्बॉल नव्हता. तुम्ही या, मग तुम्हाला वेगळा प्रसाद. गणपती नवरात्र उत्सवात हे चालतं बघा, घरोघरी तुम्ही बारकाईने बघा. तुमच्या घरी तुम्ही ज्यांना स्पेशल समजता त्या लोकांना जर तुम्ही दर्शनाला बोलवलं तर त्यांच्यासाठी वेगळा प्रसाद असतो. शेजारी पाजारी किंवा असेच ओळखी पाळखीचे जेव्हा येतात त्यांच्यासाठी वेगळा प्रसाद असतो का? मग तुम्ही गणपतीला त्या मूर्तीला सांगितलंय का की बाबा रे असं क्लासिफिकेशन आम्ही करतो? मग हे क्लासिफिकेशन त्या गणपती बाप्पाला कळत नाही का? मग आपण असं गणपती बाप्पा असं तुम्हाला विचारू शकतो, बाबा हा उत्सव कोणाचा आहे? त्या ज्या स्पेशल माणसं तुम्ही माझ्या दर्शनाला बोलवले त्यांचा उत्सव आहे का माझा उत्सव आहे? मग ही सोंगढोंग व्यवहारात माणसं करतात, पण महाराजांकडे क्लासिफिकेशन नव्हतं. दारी आलेल्या याचकाला आणि दारात उभा राहिलेल्या किंवा जवळ बसलेल्या सम्राटाला सुद्धा तीच खिचडी मिळत असे. त्याच्यामध्ये भेदभाव कधीही नव्हता. मी शिजवली म्हणून ही अमुक वर्गाला आणि तुम्ही कोणीतरी शिजवा ती तमुक वर्गाला, असलं आचरटपणा महाराजांनी असलं कधीही केलेला नाही. हे माणसंच करू जाणे आणि हे समाजामध्ये नित्य चालत असतं. आजही तुम्ही डोळसपणाने सगळीकडे पहा. खास माणसांना आतल्या खोलीत जा, इकडे या. मग तिकडे त्यांना मसाला दूध केशर विशर घातलेलं वगैरे वगैरे सगळं. बाहेरच्या लोकांना फक्त साखरपुड्याने. पण माझं असं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, ज्याला त्या गणपती बाप्पाचा साखरपुड्याण्यांचा प्रसाद मिळतो ना तो जास्ती भाग्यवान. आणि बाकीच्यांचं काय भाग्य आहे ते त्यांचं त्यांनी तपासावं. हे डिस्क्रिमिनेशन कशासाठी आणि कोणासाठी? जर तुमचं गुरुतत्व तुम्हाला म्हणतंय प्रत्येकाचं, तुम्हाला तुमच्या समोर ते आलेलं असो किंवा नसो, प्रगट झालेलं असो किंवा नसो, की 24/7 यू आर अंडर कॅमेरा व्हिजिलन्स, त्यावेळेला हे सगळं त्यांना दिसत असतं. आणि मग ती जी कर्म तुम्ही उभी करता या सगळ्या गोष्टींमधनं, त्या कर्मांच्या पोटी तुम्हाला कितीतरी भोगवटा वाट्याला येतो.